येत्या गोकुळाष्टमीसाठी नैवेद्याचे पंचखाद्य गोविंद लाडू कसे बनवायचे पाहूयात. अर्ध्या तासातच मस्त दाणेदार आणि स्वादिष्ट हे लाडू बनून तयार होतात. आता नैवेद्यासाठी हे पंचखाद्य लाडू आहेत म्हटल्यानंतर सगळं साहित्य सव्वा वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे. तर सुरुवातीला सव्वा वाटी पोहे पॅनमध्ये काढून घेतले, थोडा वेळ परतून घ्यायचे. हलकेसे गरम झाले, कुरकुरीतपणा आला की ताटामध्ये काढून घ्यायचे. आता त्याच पॅनमध्ये सव्वा वाटी शेंगदाणे काढून घेतले. हे सुद्धा सतत हलवत खरपूस भाजून घेतले. सगळ्या गोष्टी छान भाजल्या गेल्या तर लाडू सुद्धा छान खमंग बनतात. आता त्याच पॅन मध्ये सव्वा वाटी डाळ सुद्धा मी काढून घेतलेले आहेत. हे रोस्टेडच असतात, त्यामुळे याला जास्त वेळ परतायची गरज नाही. हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घेतले, ताटामध्ये काढून घेतले. आता त्याच वाटीने सव्वा वाटी डेसिकेटेड कोकोनट हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे, किंवा किसलेलं सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. यामध्ये थोडीशी वेलची घेऊन मिक्सर चालू बंद करत 3 ते 4 वेळा फिरवून घेतलं. अगदीच जास्त बारीक अशी पावडर करायची गरज नाही. आता पॅन मध्ये 4 ते 5 चमचे तूप घेतलेलं आहे. यामध्ये त्याच वाटीने सव्वा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता तुपावरती हलकासा रंग बदलेपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचंय. याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा. तर या पद्धतीने 5 गोष्टी म्हणजे पंचखाद्य आपण छान परतून घेतलेले आहेत. गव्हाच्या पिठाचा हलकासा रंग बदलला की वाटून घेतलेली पावडर सुद्धा यामध्ये काढून घेतली. फक्त 2 ते 3 मिनिटेच हे सगळं एकत्रच परतून घेतलेलं आहे. आता त्याच ताटामध्ये काढून घेऊन पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. आता हे थंड होते तोपर्यंत आपल्याकडे आलेले नवीन अस्सल महाराष्ट्रीयन पारंपरिक ब्रास बेस असणारं ज्वेलरीचं कलेक्शन पाहूयात. यामध्ये शिंदेशाही तोडे, शिंदेशाही वॉच, गहू तोडे, बोरमाळ तोडे असं खूप सुंदर कलेक्शन आपल्याकडे उपलब्ध आहे. या सणासुदीच्या दिवसांमध्ये साडीवर अतिशय छान शोभून दिसणारे दागिने आहेत. ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे. फोन करू नका, फक्त मेसेज करा. आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा काढून घेतलं. आता यामध्ये त्याच वाटीने सव्वा वाटी चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आणि सव्वा वाटी बारीक चिरून घेतलेलं खजूर सुद्धा घेतलेलं आहे. आता फक्त 2 वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि लाडू बनवण्यासाठी हे मिश्रण आता तयार झालेलं आहे. आता आपल्याला हव्या त्या आकाराचे लहान मोठे लाडू याचे बांधून घेऊ शकता. मिक्सरला लावून घेतल्यामुळे हे मिश्रण अजिबात कोरडं पडत नाही. अगदी व्यवस्थित सहजपणे लाडू बांधून घेता येतात. तर अतिशय सोप्या पद्धतीने हे पंचखाद्य गोविंद लाडू बनून तयार झालेले आहेत. साखर न वापरता गूळ आणि खजूर वापरून अतिशय पौष्टिक बनतात. शिवाय यामध्ये हवं असेल तर सुकामेवा सुद्धा वापरू शकता. तर हे पहा, आतून मस्त दाणेदार पेढ्यासारखे मऊसूद हे लाडू बनून तयार झाले. तुपावरती सगळं साहित्य छान भाजून घेतल्यामुळे खूप दिवस टिकतात.